सर्वसामान्यांसाठी बातमी महत्त्वाची आहे आणि जर तुम्ही वाहन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी ही बातमी खास आहे। राज्य सरकार आता नवं वाहन खरेदी धोरण आणणार आहे। वाहन खरेदीवर नियंत्रण आणण्याचा विचार आहे आणि राज्य परिवहन विभाग जपानच्या धर्तीवर हे नवं धोरण राबवणार असल्याचं कळतंय। परिवहन विभागाचा 100 दिवसांचा त्यासाठीचा आराखडा आता तयार झालाय। जपानमध्ये पार्किंग धोरण जसं आहे तसंच धोरण इथेही राबवलं जाईल असंही कळतंय। वाहन खरेदीवर नियंत्रण आणण्याचा परिवहन विभाग सध्या विचार करते। जपानच्या धर्तीवर राज्यामध्ये एक नवीन धोरण आता राबवलं जाणार आहे। वाढती वाहतुकीची कोंडी, रस्ते अपघातांचं प्रमाण, वाहन उभं करण्यासाठी जागेचा अभाव, इंधनाचा अमर्याद वापर यावर निर्बंध आणण्यासाठी वाहन खरेदीवरच आता नियंत्रण आणण्याचा विचार सुरू आहे आणि यासाठी 100 दिवसांचा आराखडा देखील तयार करण्यात आलाय। या आराखड्यामध्ये नवीन धोरणाचा समावेश केलेला आहे। तर वाहन खरेदी करण्याचा तुमचा विचार असेल तर सरकार आता नवीन धोरण आणते। राज्य सरकार नवीन वाहन खरेदी धोरण आणणार आहे। वाहन खरेदीवर या धोरणामुळे आता नियंत्रण येणार आहे। सध्या रस्ते अपघातांचं प्रमाण प्रचंड प्रमाणामध्ये वाढलेले आहे। शहरांमध्ये अगदी गावखेड्यांमध्ये सुद्धा वाहतुकीची कोंडी दिसून येते। त्याचप्रमाणे जागेचा अभाव असतो पार्किंगसाठी, इंधनाचा अमर्याद वापर यावर निर्बंध आणण्यासाठी वाहन खरेदीवरच आता नियंत्रण आणण्याचा सरकारचा विचार सुरू आहे आणि जपानच्या धर्तीवर हे नवीन वाहन धोरण असणार आहे। यासाठी 100 दिवसांचा एक आराखडा तयार करण्यात आलेला आहे आणि या आराखड्यामध्ये या नवीन धोरणाचा समावेश करण्यात आलेला आहे। तर जपानप्रमाणे पार्किंग धोरण सुद्धा राबवलं जाणार आहे। शहरामध्ये वाहतुकीची प्रचंड मोठी समस्या आहे। एकीकडे वाहतुकीची कोंडी होते, अधिक वाहनं आहेत त्यामुळे, त्याचप्रमाणे पार्किंगला जागा मिळत नाही। शहरांमधल्या या वेगळ्या समस्या, प्रदूषणामध्ये मोठी वाढ होतीये त्यामुळे अर्थातच नागरिकांच्या आरोग्यावर याचा मोठा परिणाम होतो। त्याचबरोबर इंधनाचा अमर्याद वापर सध्या सुरू आहे। वेगवान वाहनांमुळे जे सध्या अपघातांचं प्रमाण वाढलेलं आहे या सर्वांवर नियंत्रण आणण्यासाठी अशा प्रकारे नवीन वाहन धोरण सरकार आणू पाहते आणि त्यासाठीचा आता आराखडा तयार करण्याचं काम सुरू झालेलं आहे वाहन खरेदीवर, त्यामुळे नियंत्रण आणण्याचा हा विचार आहे। तर ग्राफिक्सद्वारे आपण ही सगळी माहिती एकदा पाहूया। सर्वसामान्यांसाठी बातमी महत्त्वाची आहे। प्रत्येक वर्षी वाहन खरेदीमध्ये 5 ते 8% वाढ होताना दिसतेय। वाहनांच्या अमर्याद वापरावर त्यामुळे आता निर्बंध येणार आहेत। जपानच्या धर्तीवर हे नवं वाहन धोरण राबवण्यात येणार आहे। वाहन खरेदीपूर्वी पार्किंगची जागा ही खरेदी करावी लागणार आहे।